नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स बघत आहोत. जानेवारी 2026चं 5 भाग झालेले आहेत. हा आहे 6वा भाग आणि याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये आपण ह्या सगळ्या पर्यावरण आणि कृषी याच्या घडामोडी बघितलेल्या होत्या आणि आता आपल्याला बघायचा आहे पुढचा भाग. तो आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या. भारतातला पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रो प्रोसेसर जो आहे तर तो बनवलेला आहे सिडॅकने आणि त्याचा वेग जो आहे त्याचा वेग जो आहे तो 1.0 गिगाहर्ट्ज इतका त्याचा वेग आहे आणि तो बनवलेला आहे कोणी तर तो सिडॅकने बनवलेला आहे. ते दिसतंय तुम्हाला. एकच मिनिट. हां, त्याची निर्मिती जी आहे तर ह्याची निर्मिती केलेली आहे सिडॅकने. निर्मिती कोणी केलेली आहे तर याची निर्मिती केलेली आहे सिडॅकने. भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रो प्रोसेसर तो आहे. त्यानंतर यापूर्वी सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो प्रोसेसर जे आहेत ते बनवण्यात आलेले होते. एकाचं नाव आहे त्याच्यातल्या शक्ती आहे जो IIT मद्रासने बनवलेला होता. त्यानंतर अजित आहे जो IIT मुंबईने बनवलेला होता. विक्रम आहे जो इस्रोने बनवलेला होता. त्यानंतर तेजस आहे 64 जो सिडॅकने बनवलेला होता. आणि हा जो आहे ध्रुव 64 याचं नाव काय आहे तर याचं नाव आहे ध्रुव 64. याचं नाव आहे ध्रुव 64. तर हा मायक्रो प्रोसेसर आहे जो की सिडॅकने त्याची निर्मिती केलेली आहे. पुढचा आहे व्हर्च्युअल रियालिटी माइन सिम्युलेटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे IIT धनबाद या ठिकाणी. नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन जे आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्रिटिकल मिनरल्स असतात जे की आपल्या देशामध्ये फारसे आढळत नाही, सो त्याच्यासाठीचं जे मिनरल मिशन्स आहे त्याच्या अंतर्गत सुरुवात करण्यात आलेली आहे हे. आणि याच्यामध्ये कोळसा खाणकामामधली सुरक्षा जी आहे तर ती वाढवण्यासाठी आणि तिथली उत्पादकता वाढवण्यासाठी म्हणून भारतातलं पहिलं व्हर्च्युअल रियालिटी आधारित माइन सिम्युलेटर आहे. तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय हे माहिती आहे. व्हर्च्युअल रियालिटी ज्याला माहिती नाही तर त्यांनी यूट्यूबला किंवा इन्स्टाला तुम्ही बघितलेला असेल. एक तो गॉगलसारखा एक असतो आणि तो आपण डोळ्यांवरती घालायचा आणि जर तो समोरचा जो चित्रपट आहे किंवा समोरची जी काही व्हिडिओ आहे तर तो आपल्याला 3D स्वरूपामध्ये दिसतो, जसं की आपण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत किंवा तो आपल्या समोरच ती गोष्ट घडत आहे. त्याला आपण व्हर्च्युअल रियालिटी असं म्हटलं जातं. सो तशा पद्धतीचा हा माइन सिम्युलेटर जो आहे त्याचं उद्घाटन IIT कुठे केलेलं आहे धनबाद, झारखंड. IIT धनबादने याचं उद्घाटन केलेलं आहे झारखंडला. त्यानंतर पुढचा आहे परमरुद्र. हा बिहारमधला पहिला सुपर कम्प्युटर IIT पटना यांनी बनवलेला आहे. परमरुद्र त्याचं नाव आहे. त्यानंतर पुढचा आहे महाक्राईम OSI. कुणी आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलिसांसाठीचा AI आधारित तपासणी प्लॅटफॉर्म आहे हा महाक्राईम OSAI. ठीक आहे. सो महाक्राईम OSAI महाराष्ट्र पोलिसांचा AI तपासणी प्लॅटफॉर्म आहे. पुढचा आहे आंध्र प्रदेशमध्ये ड्रोन सिटी आणि स्पेस सिटीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ड्रोन सिटी जी आहे तर ती कुर्नूल आहे त्यांची ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी जी आहे तर ती आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी. अंतराळ क्षेत्राला चालना देण्यासाठी म्हणून आंध्र प्रदेशमध्ये ड्रोन सिटी आणि स्पेस सिटीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा आहे देशातला पहिला सिलिकॉन कार्बाइड प्रकल्प. कुठे तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी. देशातला पहिला सिलिकॉन कार्बाइड प्रकल्प ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी. पुढचा आहे गो रेड फॉर डिस्लेक्झिया मोहीम. तर ही डिस्लेक्झिया मोहीम कशाशी निगडीत आहे तर विद्यार्थ्यांना लिहिता आणि वाचायला जो काही प्रॉब्लेम येतो किंवा लिहिता आणि वाचता येत नाही मुलांना, सो त्यासाठी म्हणून त्यांना उच्चार अचूकपणे करायला त्यांना कठीण जातं या डिस्लेक्झियामध्ये. सो ह्याच्यासाठीची ही मोहीम आहे गो रेड फॉर डिस्लेक्झिया मोहीम जी आहे ती आहे. जागतिक स्तरावर राबवली जाणारी मोहीम आहे. याच्यामध्ये पदयात्रा जी आहे ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. डिस्लेक्सिया जागरूकता मोहीम याच्यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ही जी पदयात्रा आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पदयात्रा याच्यासाठी आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना उच्चार करणं कठीण जातं. सो अशा पद्धतीची एक ही आहे, काय म्हणू त्याला आपण, आजार म्हणूया आपण त्याला, छोटासा आजार असा आहे तो. त्यानंतर पुढचा आहे नायजरमध्ये रिव्हर ब्लाइंडनेस मुक्त झालेला आहे. नायजर आपण गेल्या वर्षी पण हे वाचलेलं आहे की नायजर जो आहे हा रिव्हर ब्लाइंडनेस त्याचं निर्मूलन झालेलं आहे नायजरमध्ये. जो डोळ्यामध्ये तिथला जो एक काय म्हणतो त्याला आपण कृमी आहे तर तो कृमीमुळे हा रिव्हर म्हणजे ब्लाइंडनेस जो आहे हा ब्लाइंडनेस येतो आणि त्याच्यामधून नायजर जो आहे हा निर्मूलन नायजरचं झालेलं आहे. ब्रॉडबँड ग्राहकांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. सो
सांगायला नको ते आपल्याला, की दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती जी आहे तर ती दिलेली आहे की 31 डिसेंबर 2025 रोजी 100 कोटींचा टप्पा ब्रॉडबँड ग्राहकांनी ओलांडलेला आहे. 2025 मध्ये ही संख्या 100.37 कोटींवर पोहोचलेली होती नोव्हेंबर 2025 लाच. सो 100 कोटी आपण ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे. पुढचं आहे देशातलं पहिलं स्वदेशी बनावटीचं MRI स्कॅनर जो आहे, हा MRI स्कॅनर बनवलेला आहे. कुणी बनवलेला आहे तर वॉक्सेल ग्रिड नावाची कंपनी आहे. क्षमता आहे तिची 1.5 टेस्ला. तुम्ही जर MRI किंवा सिटी स्कॅन करायला गेलात तर तिकडे त्या ज्या स्लाईड असतात की नाही, जे ते आपलं जे सिटी स्कॅन आणि MRI होतं त्याची ती हे असते त्याची, त्याला एक आपण त्याचं वैशिष्ट्य म्हणू त्याला. सो ते असतं, त्याची क्षमता असते टेस्लामध्ये. सो ती 1.5 टेस्ला आहे. स्थापना त्याची कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि MRIचं नाव आहे मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. MRI म्हणजेच काय तर मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना MRI जो आहे हा आपल्या शरीरामध्ये असलेला कुठलाही काय म्हणू त्याला आपण, कुठलीही त्रुटी असेल आपल्या शरीरामध्ये किंवा अनवॉन्टेड कुठलीही गोष्ट आपल्या शरीरामध्ये असेल किंवा कुठलाही एखादा जॉईंट असेल किंवा मसल्स असतील किंवा सगळ्या नर्व्स असतील, त्याच्यामध्ये कुठलाही एक विकृती म्हणू त्याला आपण, विकृती म्हणण्यापेक्षा काय म्हणू त्याला आपण, कुठलाही आजारच म्हणा किंवा त्रुटी म्हणा किंवा काहीही बिघडलेलं आहे आपल्या शरीरामध्ये, तर ते शोधून काढण्याची क्षमता ह्या MRI मध्ये असते, जे की आपण देशामध्ये आपल्या बनवलेला आहे. चंद्रपूरला तो कॅन्सर केअर फाउंडेशनमध्ये स्थापित केलेला आहे. पुढचा आहे ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडियावरती बंदी करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. आत्ताच आपण आजच बघितलेलं आहे की कर्नाटक आहे, कर्नाटकने सुद्धा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदीचा निर्णय जो आहे हा घेतलेला आहे. पुढचा आहे भारताचं पहिलं 3D सबसर्फर्स मॅपिंग तंत्रज्ञान, याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. सो काय आहे हे तर भारतातलं जेनेसिस इंटरनॅशनल ही भारतीय कंपनी आहे. या जेनेसिस इंटरनॅशनल कंपनीने भारतातलं पहिलं 3D सरफेस मॅपिंग तंत्रज्ञान लॉन्च केलेलं आहे. तंत्रज्ञान जमिनीच्या खालचे जे भाग आहेत त्यांचं अचूक नकाशा करणं यासाठी म्हणून हे काम करणार आहे. विमानतळांच्या जमिनीखालचे असलेले केबल्स असतील, पाईप्स असतील, ड्रेनेज असतील, हे शोधणं अचूकपणे आणि मग तिथे जर खोदकाम करायचं असेल तर आपल्याला ते उपयोगाला पडेल यासाठीचं सबसर्फर्स मॅपिंग तंत्रज्ञान जे आहे हे जेनेसिस इंटरनॅशनल कंपनीने बनवलेलं आहे. कुणी बनवलेलं आहे? जेनेसिस इंटरनॅशनल. पुढचा आहे सोलार फेज 2 कार्यक्रम, सोलार एनर्जी फॉर ॲग्रिकल्चर रेझिलियन्स. हा जो उपक्रम आहे तो कोणी आणलेला आहे तर इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जे आहे ते आणि स्विस एनर्जी ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या दोघांनी मिळून सोलार फेज 2 कार्यक्रम जो आहे हा हवामान बदलाला तोंड देऊ शकणाऱ्या सौर सिंचन प्रणालीचा विस्तार करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा आणलेला आहे. सोलार एनर्जी फॉर ॲग्रिकल्चर रेझिलियन्स असं सोलारचं त्याचं पूर्ण रूप आहे, म्हणजे फुल फॉर्म आहे त्याचा. हा उपक्रम इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट IWMI आणि स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन SDC या दोघांनी मिळून दक्षिण आशिया, भारत आणि बांगलादेश तसेच पूर्व आफ्रिकेमध्ये केनिया, इथिओपिया या देशांमध्ये हा राबवला जाणार आहे. याचा फेज 1 भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये राबवण्यात आलेला होता. आता परत फेज 2 आपण आता भारत, बांगलादेश, केनिया, इथिओपिया या ठिकाणी राबवणार आहोत. पुढचा आहे पहिली सिंगल यूज बायो प्रोसेस सुविधा जी आहे तर ती हैदराबाद या ठिकाणी तिचं अनावरण करण्यात आलेलं आहे. वन बायो असं त्याचं नाव आहे. भारतातली पहिली सिंगल यूज बायो प्रोसेस डिझाईन आणि स्केलअप सुविधा आहे. परवडणाऱ्या आणि खात्रीशीर स्केलअप पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेच्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी म्हणून ही बायो प्रोसेस सिंगल यूज सुविधा जी आहे तिचं हैदराबादमध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढचा आहे पहिली लिक्विड हेलियम क्रायोजेनिक सुविधा. कायसाठी आहे तर याच्यामध्ये IIT मुंबईने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लिक्विड हेलियम क्रायोजेनिक सुविधा जी आहे तर ती बनवलेली आहे IIT मुंबईने. याच्यामध्ये वापरलेलं हेलियम जे आहे त्याचा पुन्हा गोळा करून त्याचा पुनर्वापर करता येतो. IIT मुंबईतल्या QMAG-PI तंत्रज्ञानाचं उद्घाटन करण्यात आलं. हे भारताचं पहिलं पोर्टेबल क्वांटम मॅग्नोमीटर आहे. ओके, सो ही पहिली लिक्विड हेलियम क्रायोजेनिक सुविधा IIT मुंबई याने बनवलेली आहे.
त्यानंतर पुढचा आहे पहिला ड्राय फर्मेंटेशन प्रकल्प, अतिशय महत्त्वाचा आहे. सो भारतातला पहिला आणि सर्वात मोठा ड्राय फर्मेंटेशन तंत्रज्ञानावर आधारित नगरपालिका घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी नागपूर या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. कोणी बनवलेला आहे तर सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्स आहे, नेदरलँड त्यांनी तो बनवलेला आहे. दररोज याच्यामध्ये 200 मेट्रिक टन कचरा जो आहे त्याचं ड्राय फर्मेंटेशन करण्याची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहे. सो अतिशय महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगलं आहे हे उदाहरण. आपल्याला जर कचऱ्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर ड्राय फर्मेंटेशन खूप चांगला टेक्नॉलॉजी जी आहे तर ती आणलेली आहे. पुढचा आहे भारत सरकारने देशातल्या पहिल्या क्वांटम सिटीची संकल्पना सादर केलेली आहे. नॅशनल क्वांटम मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत भारतात 4 अत्याधुनिक क्वांटम फॅब्रिकेशन आणि सेंट्रल फॅसिलिटीज उभारण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये 4 संस्था IIT मुंबई आहे, IIT कानपूर आहे, IIT दिल्ली आहे आणि IISc बेंगळुरू आहे. त्याच्यामध्ये हे क्वांटम उपकरणं आहेत, चिप्स आहेत, सेन्सर्स आहेत, या सगळ्याचं उत्पादन केलं जाणार आहे. आणि आपण जे परदेशावरती अवलंबून आहोत त्या परदेशांवरच्या अवलंबित्व आपलं कमी व्हावं यासाठी म्हणून क्वांटम फॅब्रिकेशन आणि सेंट्रल फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या आपल्या IITsने बनवलेल्या आहेत. त्यानंतर आहे कर्नाटक सरकारने देशातल्या पहिल्या क्वांटम सिटीची संकल्पना सादर केलेली आहे आणि हे शहर बेंगळुरू इथल्या हेसरगट्टा या ठिकाणी हे उभारलं जाणार आहे क्वांटम सिटी. आणि ज्याच्या आधी आपण बघितलं क्वांटम फॅब्रिकेशन आणि सेंट्रल फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या 4 ठिकाणी प्रमुख केंद्र IIT मुंबई असेल, IIT दिल्ली आहे, IIT कानपूर आहे आणि IISc बेंगळुरू आहे. या ठिकाणी या सगळ्या क्वांटम फॅब्रिकेशनच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत किंवा उभारल्या जाणार आहेत असं आपण म्हणूया. त्यानंतर पुढचं आहे 2025 हे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान वर्ष होतं, हे माहिती आहे आपल्याला. अन्न दर्पण पोर्टल जे आहे हे अन्न दर्पण पोर्टल कोणी आणलेलं आहे तर केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आहे, यांनी अन्न दर्पण नावाचं पोर्टल जे आहे तर ते आणलेलं आहे. जी आपली PDS सिस्टीम आहे म्हणजे रेशन दुकान, सो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी सुधारण्यासाठी नवीन त्याच्यामध्ये नियम जे आहेत हे नवीन डिजिटल साधनं जी आहेत ही सुधारण्यासाठी म्हणून अन्नदर्पण हा नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये आलेला आहे. पुढचा आहे अल्फाबेटची मालकी असलेल्या गुगलने तैवानमध्ये त्यांचं केंद्र जे आहे हे तैवानमध्ये त्यांचं पहिलं हार्डवेअर इंजिनिअरिंग सेंटर खोललेलं आहे तैवान या ठिकाणी गुगल अल्फाबेट. पुढचा आहे KEO, सो के मध्येच आहे कर्नाटक. सो कर्नाटकने किओ नावाच्या परवडणाऱ्या AI सक्षम संगणकाचं अनावरण केलेलं आहे. पुढचा आहे बिरसा 101 थेरपीचं अनावरण करण्यात आलं. सिकल सेल रोगासाठी देशातली पहिली स्वदेशी CRISPR-9 आधारित जीन थेरपी जी आहे ही जीन थेरपी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्यांनी बिरसा मुंडा यांच्या नावाने बिरसा 101 ही टेक्नॉलॉजी जी आहे ही जाहीर केलेली आहे किंवा आणलेली आहे CRISPR-9. आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर सिकल सेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिकल सेल ॲनिमिया काय असतो, ज्याच्यामध्ये रक्तपेशी ज्या आहेत त्यांचा आकार असा विळ्यासारखा होतो आणि मग रक्तपेशी आपल्या शरीरामध्ये कमी पडतात. सो त्याचं निर्मूलन होण्यासाठी म्हणून आपल्या जीन्समध्येच जी जेनेटिक इंजिनिअरिंग जो आहे त्याचा भाग आहे CRISPR-9 नावाची जी एक जीन थेरपी आहे किंवा CRISPR-9ला कात्री सुद्धा म्हटलं जातं, सीझर आहे ती ॲक्च्युली बायोलॉजिकल सीझर म्हटलं जातं तिला. सो तिच्या आधारे जिथे जिथे जीनमध्ये हे असे आपल्याला डिफॉल्ट मिळतात तर तिथे तिथे ते कापले जातात आणि नवीन जीन इंजिनिअरिंग म्हटलं जातं त्याला. सो तशा पद्धतीची जीन थेरपी जी आहे ही लॉन्च केलेली आहे देशातली पहिली स्वदेशी. एक मिनिट चालू आहे का रेकॉर्डिंग? सो ही पहिली जीन थेरपी जी आहे ही लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा आहे मी सेवा व्हॉट्सअप तेलंगणा सर्व्हिस. काय आहे हे मी सेवा? हे जो आहे हा व्हॉट्सअप आहे. सो व्हॉट्सअप आधारित सर्व्हिस आहे. कुणी आणलेली आहे? जसं की आपण पण आपल्या राज्यामध्ये नागरिकांना ज्या वेगवेगळ्या सुविधा मिळतात सो त्या सुविधांसाठी एक प्लॅटफॉर्म असावा की जिथे सगळ्या तुमच्या राज्यामध्ये असेल किंवा तुमच्या सगळ्या जिल्हे असतील, तालुका वारी असेल म्हणजे तालुका लेवलला असेल तर इकडे याचा व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते असे बनवलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून मग आपण सगळ्या सेवा ज्या आहेत त्या सगळ्या सेवा तिथे त्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या नागरिकांना देत असतो. अशा पद्धतीचाच एक इंटरफेस आहे हा तेलंगणा सरकारने आणलेला आहे. 40 विभागांमधल्या गव्हर्नमेंट टू सिटीजन सेवांमध्ये प्रवेश करणं अधिक सुलभ करणं, सोयीस्कर करणं यासाठी म्हणून ही व्हॉट्सअप सेवा आणलेली आहे.
पुढचा आहे भारताची पहिली सोलर ऑन ट्रॅक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे गाझियाबाद इथे. सो दिल्ली मधल्या दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जे आहे NCRTC यांनी भारताची पहिली सोलर ऑन ट्रॅक प्रणाली सुरू केलेली आहे. ही प्रणाली गाझियाबाद मधल्या दुहाई इथे नमो भारत डेपो इथे कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि मेट्रो नेटवर्क मध्ये किंवा अशा रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम मध्ये राबवला जाणारा हा पहिलाच उपक्रम आहे जो दिल्लीमध्ये आणलेला आहे. त्यानंतर दिल्ली गाझियाबाद मेरठ कॉरिडॉर वरती सुद्धा अशी पहिली RRTS लाईन जी आहे तर ती ट्रेन धावत आहे. त्या ट्रेनला नमो भारत असं नाव दिलेलं आहे. दिल्लीमध्ये आहे, गाझियाबादमध्ये. पुढचा आहे मध्य प्रदेशमध्ये एअर ॲम्ब्युलन्स सुविधा आणलेली आहे. आत्ताच मागे एक एअर ॲम्ब्युलन्स पडली, आपण बघितलेलं होतं, अपघात झालेला होता त्याचा. पुढचा आहे प्रोजेक्ट सन कॅचर. गुगलने प्रोजेक्ट सन कॅचर नावाने एक नवीन संशोधन प्रकल्प जाहीर केलेला आहे. काय आहे तर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांद्वारे अंतराळामध्ये AI चिप्स प्रक्षेपित करणं हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. गुगलने आणलेला आहे प्रोजेक्ट सन कॅचर. या प्रकल्पाचं उद्दिष्ट सौर ऊर्जेवर चालणारी जी काही उपग्रह आहेत यांच्या माध्यमातून अंतराळामध्ये आपल्याला काय करायचे, चिप्स प्रक्षेपित करायचे आहेत. ओके, सो त्यासाठीचा आहे प्रोजेक्ट सन कॅचर. कुणाचा आहे असा आयोग विचारू शकतं, सो तो गुगलचा आहे. मग याच्यामध्ये आयोग अल्फाबेट देऊ शकतं, टेस्ला देऊ शकतं, त्यानंतर इस्रो देऊ शकतं, नासा देऊ शकतो, ते गुगलचं आहे. पुढचा आहे मालदीवमध्ये तंबाखू बंदी जी आहे ही मालदीवमध्ये तंबाखू बंदी करण्यात आलेली आहे. मालदीवमध्ये 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना तंबाखू वापरायला बंदी घातलेली आहे आणि तो नियम जो आहे हा नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून मालदीवमध्ये लागू झालेला आहे. पुढचा आहे भारतातील AI पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत गुगलने करार केलेला आहे. तर मगाचा सन कॅचर पण गुगलचाच होता आणि आता AI पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्यासाठी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत गुगलने करार केलेला आहे. पायाभूत सुविधा मजबूत करायच्या आहेत आपल्या देशातल्या. त्यानंतर पुढचा आहे प्राणी जे आहेत ह्या प्राण्यांना मोठ्या आजारापासून त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने 5 वर्षांचा पशुधन लसीकरण कार्यक्रम जो आहे हा 5 वर्षांचा पशुधन लसीकरण कार्यक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे तर तो टांझानियामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? टांझानियामध्ये. 2029 पर्यंत लाखो प्राण्यांना मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळावं यासाठी म्हणून लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे टांझानियामध्ये. त्यानंतर 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारा डेन्मार्क एक आहे. त्यानंतर आत्ता आपण एक वाचला होता ऑस्ट्रेलिया एक आहे. त्यानंतर आत्ता आपण जो आज वाचला कर्नाटक एक आहे. सो हे आहेत मोबाईलला बंदी घालणारे सगळे देश. गोवर निर्मूलनाचा दर्जा गमावलेला आहे कॅनडाने. गोवर आला असेल तिकडे परत. आणि सायबर फसवणुकीच्या कॉलमध्ये 100% प्रतिसाद दर मिळवणारं राज्य कुठलं आहे तर ते आहे गोवा पोलीस. कोणतं आहे? गोवा पोलीस. त्यानंतर टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने भारतात आपलं पहिलं चार्जिंग स्टेशन कुठे आणलेलं आहे तर गुरुग्राम या ठिकाणी आणलेलं आहे. गुरुग्राम टेस्लाचं चार्जिंग स्टेशन भारतातलं पहिलंच आहे. सो महत्त्वाचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने ज्या या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या विज्ञान आणि संरक्षण या विभाग विज्ञान या विभागातल्या तर त्या आपल्या इथे पूर्ण झालेल्या आहेत. ठीक आहे, थांबूया इथे.